त्या अशा पहिलं बक्षीस आम्ही 3 लाख रुपये देणार आहोत। दुसरं बक्षीस आम्ही 2 लाख रुपये देणार आहोत। घराघरामध्ये संविधानाची जागरूकता होणार आहे। ही स्पर्धा परीक्षा महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी आहे। लाखो रुपयाचे बक्षीस देखील मिळणार आहेत। प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला प्रमाणपत्र आणि मेडल देणार आहोत। त्या प्रत्येक विद्यार्थ्याला घरपोच संविधानाची प्रत मिळणार आहे, कारण संविधानाची जाण असेल तरच आपलं समृद्ध राष्ट्र निर्माण होऊ शकेल। घराघरामध्ये मुलांची एमपीएससी साठी तयारी होणार आहे। दोस्तों नमो बुद्धाय, क्रांतिकारी जय भीम। दोस्तों कैसी हो आप सब? उम्मीद करता हूँ आप सब ठीक होंगे, बढ़िया होंगे। दोस्तों आज मैं हूँ नागपुर के संविधान चौक में। जैसे कि आप देख सकते हो संविधान का बोर्ड लगा है और यहाँ पे दोस्तों विशेष इसलिए आया हूँ मैं क्योंकि यहाँ पे आया है संविधान रथ और इस रथ के बारे में हम संपूर्ण जानकारी जानने की कोशिश करेंगे। और ये रथ वैसे तो नासिक से निकला है और संपूर्ण महाराष्ट्र में घूमने वाला है। इसकी क्या विशेषता है सब कुछ हम आज की इस वीडियो में जानने की कोशिश करेंगे दोस्तों। इसलिए दोस्तों इस वीडियो को एंड तक देखिए और वीडियो को बिल्कुल भी स्किप मत कीजिए ताकि हर एक इन्फॉर्मेशन मैं आप तक पहुंचा पाऊँ। तो जैसे कि मैं अभी आपको रथ दिखा देना चाहता हूँ। यहाँ पे आप देख सकते हो संविधान की प्रीति है और इस साइड में आप देख सकते हो भारताचे संविधान और चारों तरफ से यहाँ पे लिखा है, ये देखिए भारतीय संविधान विचारधारा जागृत स्पर्धा परीक्षा और संविधानाची जाण समृद्धी राष्ट्र निर्माण। और ऊपर आप देख सकते हो कि भारतीय संविधान अमृत महोत्सव निर्मित घर घर संविधान अभियान। तो हम जानने की कोशिश करेंगे कि क्या संकल्प है। इसलिए दोस्तों इस वीडियो को एंड तक देखिए और कमेंट बॉक्स में मुझे ज़रूर बताइए कि आप इस वीडियो को कहाँ से देख रहे हो। तो ये देख सकते हो यहाँ पे जब भी मैं यहाँ पे आता हूँ तो दोस्तों ये चीज़ मुझे काफ़ी पसंद आती है। और यहाँ पे भारतीय संविधान दर्शाया गया है और उस साइड में विश्वरत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी की प्रतिमा है। हम वहाँ पे भी जाएंगे, पर सबसे पहले हम संविधान रथ के बारे में थोड़ा जानने की कोशिश करते हैं। तो चलिए जानते हैं। मी स्वप्ना थोरात, इलाइट सर्टिफिकेशन अँड इनोव्हेटिव्ह सोल्युशन या कंपनीची CEO आहे आणि या संस्थेच्या अंतर्गत आम्ही सुरू केलेला आहे घर घर संविधान या अभियानाअंतर्गत भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षा। आणि या स्पर्धा परीक्षेसाठी आम्ही एक रथ तयार केला आहे जेणेकरून आम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये हा रथ घेऊन जायचा आहे। हा रथ घेऊन जाण्याचं निमित्त एकच आहे की भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षा ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली गेली पाहिजे, म्हणून आम्ही हा रथ घेऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात आहोत। हा रथ नाशिक शहरामधून निघालेला आहे। नाशिक नंतर जालना आणि आता आमचा दुसरा टप्पा म्हणजे नागपूर नंतर आम्ही वर्धा, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद असे सगळे शहर करत करत पूर्ण महाराष्ट्र गाठणार आहोत। ही जी भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षा जी आहे ही स्पर्धा परीक्षा महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी आहे। याचं विभाजन आम्ही 3 गटांमध्ये केलेलं आहे। पहिला गट हा 7वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, दुसरा गट हा 11वी ते पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि तिसरा गट हा खुला गट आहे, म्हणजे कोणीही या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतं आणि संविधानावर आधारित या परीक्षेमध्ये भाग घेऊन संविधान जाणू शकतं, आपल्या हक्कांविषयी जाणू शकतं। भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला प्रमाणपत्र आणि मेडल देणार आहोत। तेच नाही, तो जो विद्यार्थी या परीक्षेमध्ये नोंदणी करणार आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याला घरपोच संविधानाची प्रत मिळणार आहे। आणि या स्पर्धेमध्ये महत्त्वाचं सांगायचं झालं तर जो विद्यार्थी महाराष्ट्रामधून येणार आहे त्या अशा पहिलं बक्षीस आम्ही 3 लाख रुपये देणार आहोत, दुसरं बक्षीस आम्ही 2 लाख रुपये देणार आहोत आणि तृतीय पारितोषिक आम्ही 1 लाखाचं देणार आहोत। त्यासोबतच उत्तेजनार्थ बक्षीस हे भरगच्च आणि भरघोस आहेत। तर त्यामुळे ही संविधान परीक्षा पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा आमचा प्रयत्न हा चालू आहे। ही परीक्षा याची नोंदणी प्रक्रिया ही ऑनलाईन असणार आहे। www.ecisindia.com या संकेतस्थळावर आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि 500 रुपये त्याची नोंदणी फी आहे आणि फॉर्म भरल्यानंतर पुढच्या आगामी काळामध्ये तुम्हाला घरपोच पुस्तक मिळेल। त्याचा 2 ते 3 महिने अभ्यास करायचा आहे। अभ्यास केल्यानंतर आपल्या ज्या जिल्ह्यातून आपण फॉर्म भरलेला आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये ती परीक्षा होईल। ती परीक्षा ऑफलाईन असेल, तुमच्या जिल्ह्यातल्या एखाद्या शाळा, कॉलेज किंवा एखाद्या ठिकाणी ती परीक्षा घेतली जाईल आणि ही परीक्षा पूर्णतः MPSCच्या धर्तीवर आधारित आहे। म्हणजेच विद्यार्थ्यांना MPSCचा अभ्यास कसा करावा, संविधानाची माहिती मिळावी, जो MPSC मध्ये अभ्यासक्रम असतो संविधानावर त्याची माहिती या परीक्षेच्या माध्यमातून मुलांना आयडिया येणार आहे, मुलांना समजणार आहे की MPSC परीक्षा कशी असते ते।
या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या सर्व महाराष्ट्रकरांना, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला सांगू इच्छिते की आपण या स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग नोंदवा आणि संविधानाची जाण जी आपल्या प्रत्येक माणसाला आपल्या हक्कांची जाणीव करून देणारं हे जे संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षा आपल्यापर्यंत आलेली आहे, तर प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शिक्षकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन संविधानाचा जागर हा आपल्याला घरोघरी करता येणार आहे। कारण संविधानाची जाण असेल तरच आपलं समृद्ध राष्ट्र निर्माण होऊ शकेल। भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव सध्या महाराष्ट्रभर, देशभर सुरू आहे आणि भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवानिमित्त आम्ही भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षा आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत। या स्पर्धा परीक्षेचा मुख्य उद्देशच हा आहे की घर घर संविधान, प्रत्येक घरात प्रत्येक नागरिकाला संविधान काय आहे, संविधानाचे तत्त्व काय आहेत, संविधानाचं मूल्य काय आहे, संविधानाची जागरूकता ही प्रत्येक माणसांमध्ये व्हावी, प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये व्हावी, म्हणून आम्ही भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षा आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत। या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून घराघरामध्ये संविधानाची जागरूकता होणार आहे, घराघरामध्ये मुलांची MPSC साठी तयारी होणार आहे आणि त्याच माध्यमातून मुलांना शिष्यवृत्ती स्वरूपात लाखो रुपयाची बक्षिसं देखील मिळणार आहेत। तर मी यांच्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना आव्हान करतो की जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक, शिक्षक नव्हे, घरातून प्रत्येकाने या विचार जागर स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग नोंदवावा अशी मी सर्वांना आव्हान करतो।